नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्वचेवर येणाऱ्या लहान गाठी म्हणजे ज्याला आपण वांग म्हणतो त्याचा कधी ना कधी त्रास होतोच, नाही का? पण काळजी करू नका, कारण आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काही सोपे, सुरक्षित आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे वांग म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊ. मग ते का येतात त्याची कारणं शोधू. त्यानंतर त्यावर काही सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय आहेत का ते पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कोणती काळजी घ्यायची आणि डॉक्टरांकडे कधी जायचं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. वांग म्हणजे नेमकं काय? बघा, कोणताही उपाय करण्याआधी मूळ समस्या काय आहे हे नीट समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर सोप्या भाषेत सांगायचं तर वांग म्हणजे त्वचेवर आलेली एक लहानशी अशी कडक गाठ. आणि ही कशामुळे येते? तर HPV नावाच्या एका व्हायरल इन्फेक्शनमुळे. म्हणजे ही फक्त एक साधी गाठ नाहीये, तर त्यामध्ये एक विषाणू आहे. आणि म्हणूनच ते नेमकं काय आहे हे ओळखणं महत्त्वाचं ठरतं. आणि ह्या गाठी कुठेही येऊ शकतात. हातांवर, पायांवर, चेहऱ्यावर, मानेवर, अगदी आपल्या बोटांच्या मध्ये सुद्धा. या सामान्य जागा ओळखल्याने आपल्याला त्यांच्या स्वरूपाबद्दल अधिक चांगली कल्पना येते. बरं, वांग म्हणजे काय हे तर आता आपल्याला कळलंय. पण खरा प्रश्न हा आहे की हे येतातच का? म्हणजे या समस्येचं मूळ काय आहे? चला तेच शोधून काढूया. बघा, याचं मुख्य कारण आहे HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा संसर्ग. पण फक्त एवढंच नाही. जर आपली रोगप्रतिकारशक्ती थोडी कमी असेल किंवा शरीरात काही हॉर्मोनल बदल होत असतील किंवा हात पाय सतत ओले राहत असतील ना, तरीही याचा धोका वाढतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ते म्हणजे सुरक्षित घरगुती उपाय. चला आपल्या मूळ माहितीमध्ये सांगितलेले 5 सोपे आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय पाहूया जे आपण घरी आरामात करू शकतो. आपला पहिला उपाय आहे लसूण. हो, आपल्या स्वयंपाकघरातला लसूण. लसणामध्ये नैसर्गिक अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे थेट त्या विषाणूंशी लढतात. आणि ही वापराची पद्धत तर अगदीच सोपी आहे. आणि आश्चर्य वाटेल, पण असं सांगितलं जातं की फक्त 7 ते 10 दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास एक चांगला फरक जाणवू शकतो. आता पुढचा उपाय तर इतका सोपा आहे की खरंच आश्चर्य वाटेल. यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट लागणार आहे आणि ती म्हणजे केळीची साल. हो, अगदी बरोबर ऐकलं. आणि साधारणपणे 10 ते 15 दिवसांमध्ये तो वांग हळूहळू सुकायला लागतो आणि मग आपोआप गळून पडतो. आहे की नाही एकदम सोपा उपाय? आता आपला तिसरा उपाय, ज्यामध्ये हळद आणि मध यांसारखे 2 अत्यंत शक्तिशाली आयुर्वेदिक घटक एकत्र येतात. या दोघांची पेस्ट बनवून लावणं हा एक पारंपरिक पण तितकाच प्रभावी उपाय मानला जातो. ॲपल सायडर व्हिनेगर हा आणखी एक खूप लोकप्रिय उपाय आहे. पण एक मिनिट, हा उपाय करताना एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि हीच आहे ती महत्त्वाची सूचना. इथे सुरक्षिततेला खूप जास्त महत्त्व दिलं गेलंय. जर थोडी जरी जळजळ वाटली तर हा उपाय तिथेच थांबवायचा आहे. आपल्या त्वचेचं ऐकणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? आणि आपला शेवटचा म्हणजे 5वा उपाय आहे कोरफड. हा एक अतिशय सौम्य आणि त्वचेला आराम देणारा पर्याय आहे. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांच्यासाठी तर ताज्या कोरफडीचा गर हा एक अगदी उत्तम उपाय ठरू शकतो. बरं, उपाय तर आपण पाहिले, पण काय करायचं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे काय करू नये हे जाणून घेणं. चला, तर मग आता काही अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा सूचनांवर एक नजर टाकूया. हे नियम खरंच खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. वांग कापण्याचा किंवा त्याला सुईने टोचण्याचा प्रयत्न कधीही म्हणजे कधीही करू नका. यामुळे फक्त इन्फेक्शन वाढू शकतं आणि समस्या अजून गंभीर होऊ शकते. लक्षात ठेवा, आपली सुरक्षितता नेहमीच पहिल्यांदा येते. घरगुती उपाय नक्कीच प्रभावी ठरू शकतात, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे आपल्याला व्यावसायिक वैद्यकीय मदतीची गरज कधी भासू शकते हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर यापैकी कोणतंही लक्षण दिसलं, म्हणजे वांगाचा आकार खूप वेगाने वाढतोय किंवा त्या जागी दुखायला लागलंय किंवा त्यातून रक्त यायला लागलंय, तर हे धोक्याचे इशारे आहेत.
अशा वेळी घरगुती उपाय थांबवून अजिबात वेळ न घालवता ताबडतोब त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की साध्या, सोप्या, नैसर्गिक उपायांमध्ये किती ताकद असू शकते. पण त्याचबरोबर व्यावसायिक सल्ला कधी घ्यायचा हे समजून घेणंही किती महत्त्वाचं आहे हेही आपण शिकलो. आता ही माहिती मिळाल्यानंतर आरोग्यासाठी निर्णय घेताना नैसर्गिक मार्गांचा विचार केला जाईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.